मित्रांनो, आपण सिद्धिविनायकचं दर्शन करून घरच्या दिशेने म्हणजे पुण्याच्या दिशेने निघलो होतो. पण वाटेत येवत गाव आलं आणि येवत गावापाशी एक आम्हाला बोर्ड दिसला की भुलेश्वर टेम्पल. आणि भुलेश्वर टेम्पल बद्दल खूप ऐकून होतो, खूप रील बघितल्या, खूप व्हिडिओ बघितले. ते एक असं टेम्पल आहे मित्रांनो, भयानक वास्तुकला आहे त्याची. त्या मंदिराची वास्तुकला खूपच सुंदर आहे. मग बायको म्हणली चला आपण पण बघूया, खूप रील मध्ये बघितलंय, परत येणं होणार नाही आहे. रस्त्यात जाता जाता आपल्याला जर वाटेतच लागते तर आपण बघूनच जाऊया. त्यामुळे मित्रांनो, सिद्धिविनायक कडून पुण्याच्या दिशेने हडपसर पुणे ह्या दिशेने येताना येवत हे गाव लागलं आणि येवत गावातून लेफ्ट घेतला. लेफ्ट घेतल्याच्या नंतर 8 ते 10 किलोमीटरवर भुलेश्वर मंदिर आहे. चला तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवतो भुलेश्वर मंदिर कसं आहे. 5 सेक्शन लागले, आपण जातो भुलेश्वर मंदिराकडे दर्शनाला. आणखीन आपल्याला कुठून टर्न घ्यायचा आहे, लेफ्ट घ्यायचं का राईट घ्यायचं माहित नाहीये. चलतोय आपण, बघूया घाट आपल्याला कुठपर्यंत वरी घेऊन जातोय. मित्रांनो, दुरूनच डोंगरांचा तर असा मस्त व्ह्यू दिसायला लागलाय. मला वाटतं ह्या ठिकाणी पावसाळ्यात आलं तर खूप चांगलं राहील. वा, वडाचं झाड कसलं भारी बघ ना. खरंच मित्रांनो, काय पारंब्य आणि जबरदस्त वडाचं झाड आहे. बहुतेक मला वाटतं पावसाळ्यात तिथे धबधबा असेल. अवघ्या काही क्षणातच मित्रांनो तुम्हाला भुलेश्वर मंदिराचा सीन बघायला भेटेल, मंदिर बघायला भेटेल, दर्शन करायला भेटेल. जमलंच आपल्याला कॅमेरा तिथं जर कॅमेऱ्यावर जर हे नसेल तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवायचा प्रयत्न करेल मी. हे बघा मित्रांनो, ओम नमः शिवायची कमान. आपण इथून होतो एंटर. चला तर मित्रांनो, हे खूप मंदिर सुंदर आहे. हा थोडासा रोड आहे खराब, पण चालेल. वा, इथून चालत जायला आहे. जर चालत आलं तर ट्रेकिंग पण आहे थोडीशी. आता आम्ही गाडी घेऊन आलो, बघूया गाडी कुठपर्यंत जाते. जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत गाडी घेऊन जायचा प्रयत्न करू. तिथून पुढे मस्तपैकी जाऊ मंदिरात. मोटरसायकल तुमची अख्ख्या मंदिरापर्यंत जाते मित्रांनो. इकडून पण एक कच्चा रोड आहे, मला वाटतं तोच बहुतेक कच्चा रोड घाटाच्या अगोदरचा. किल्ल्याचा बुरुज आहे मित्रांनो इथं जुना. त्याचा अर्थ मंदिर खूप इतिहासकालीन मंदिर आहे. डेव्हलप पण चांगला केलाय. हा बघा ट्रेकिंग समोरून. ट्रेकिंग करायला आणखीन मजा येत असेल मित्रांनो. वा, गर्दी तर आहेच. मित्रांनो, हे आहे भुलेश्वर मंदिर. आज रविवार त्यामुळं गर्दी आहे. बाईक लावायला जागा बघूया समोर कुठेतरी आहे, भरपूर आहे जागा. जागेचं काय टेन्शन नाही. हा बघा मित्रांनो, जर ट्रेकिंग करायचं असेल ट्रेकिंग करून पण यायला वाटे. मित्रांनो, भुलेश्वर टेम्पल, जेजुरी पोलीस स्टेशन अंकित श्री क्षेत्र भुलेश्वर देवस्थान. मित्रांनो, इथं ह्या ज्या मूर्तीत ना एकदम सुंदर आहेत. हे मंदिर आहे, कसली बांधणूक आहे भारी. चला मित्रांनो, सगळे घंटा वाजतात, आपण बी वाजूया. हा, वाजवला. बघा मित्रांनो, खाली जायला पायऱ्यात. बहुतेक ही जुनी वाट असणार आहे. इकडून भुयारी मार्ग असेल हा शक्यतो. बघू आपण दर्शन झाल्यावर सगळं मंदिर फिरू, आवार फिरू सगळा. वा, पावसाळ्यात इकडे यायला खूप सुंदर आहे.
सुंदर कोरीव काम आहे. हे बघा मित्रांनो, मध्ये आल्याच्या नंतर डायरेक्ट चमत्कार आहे हे मंदिर. वा, बापरे, सुंदर मंदिर आहे. बघा मित्रांनो, या नंदीसारखं आजपर्यंत नंदीच बघितला नाही कुठं. कसला नक्षीदार नंदी मित्रांनो, असा नंदी आजपर्यंत मी बघितलाच नाही कोणत्याच मंदिरात. एवढं भयानक आणि मस्त मंदिर आहे ना, किती नक्षीकाम आहे हे बघा. अनंत शिव अनंत शिव अनंत शिव अनंत शिव अनंत शिव मित्रांनो, एवढं खूप सुंदर मंदिर आहे. अक्षरशः मंदिरात गेलो तेव्हा डोळ्याला पाणी आलं मित्रांनो. इतकं सुंदर मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे आणि एक ना एक मूर्ती तोडण्यात आलेली आहे मित्रांनो. एवढ्या मूर्त्या सुंदर तोडल्या, कसं वाटलं असं तोडताना. हे बघा मित्रांनो, पूर्ण मंदिर एकदम असं लांबून बघितलं तर किल्ला वाटतं, गड. पण इथं आल्यावर काय मंदिराचे हाल आहेत. हे बघा मित्रांनो, हा पूर्ण मंदिराचा सीन. किती सुंदर मंदिर आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये ती मूर्ती बघितल्यात असाल ना, किती तुटलेल्या. मित्रांनो, हे आहे भुलेश्वर मंदिर. हे पुण्यापासून अवघं 70 किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो. ह्या मंदिरात आल्याच्या नंतर खरंच तुमच्या डोळ्यात अश्रू येतील. एवढ्या सुंदर मूर्त्या आहेत आणि त्या सगळ्या तोडण्यात आलेल्या आहेत मित्रांनो. या मंदिरात येण्यासाठी तुम्हाला पुण्यावरून जेजुरी किंवा पुण्यावरून मोरगाव नाही, मयुरेश्वर, परत इकडे येवत, उरुळी कांचन किंवा रामदारा ह्या साईडला जर तुम्ही येत असाल, माळशिरस, सासवड, तर हे मंदिर तिथून जवळच तुम्हाला पडेल.
खरंच आयुष्यामध्ये तुम्ही एकदा या मंदिराला भेट द्या. तुम्हाला इतिहास काय आहे आणि इतिहास कसा आपला तोडण्यात आला हे तुमच्या लक्षात येईल. इथं इतिहास सांगायचीच गरज नाही मित्रांनो. तुम्ही या मंदिरात जसा प्रवेश कराल आणि मंदिराच्या बाहेर याल ना, तुमचा आवाज स्वतःच बंद होऊन जाईल. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं हे मंदिर बघून. विचार करा, दगडाच्या मूर्त्या आहेत, मूर्त्या एवढ्या तोडल्यात, माणसाचं काय झालं असेल. ठीक आहे मित्रांनो, आय रिक्वेस्ट यू, प्लीज ह्या मंदिराला तुम्ही खरंच एकदा अवश्य भेट द्या. मध्ये एक कॅमेरा अलाउड नव्हता, जेवढं दिसेल तेवढं दाखवायचा प्रयत्न केला, पण तुम्ही स्वतः येऊन डोळ्यांनी हे मंदिर बघा. खरंच तुम्हाला या मंदिराबद्दल आजपर्यंत रीलमध्ये बघत होतो, पण आज बघून अक्षरशः डोळे पाणावले. मूर्ती, शिवलिंग एवढा खूप सुंदर आहे. इथला नंदी बघून तर हैराणच होऊन झाले, एवढा सुंदर आहे. कासव. चला मित्रांनो, दर्शन केलं आहे, आता परत निघण्याची वेळ झाली. आता धरूया आपण घराचा रस्ता. मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल द ट्रॅव्हलिंग राज, प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा. तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे मित्रांनो. चला तरी हा व्हिडिओ इथेच थांबूया. चला, बाय बाय.